विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाकडून उन्हाळी परीक्षा 2020 साठी कला शाखेसाठी जे काही वेळापत्रक घोषित करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. प्राध्यापक म्हणून आजही अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन येतात आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आजही असंख्य प्रश्न या परीक्षा पद्धतीबद्दल, परीक्षेच्या स्वरूपाबद्दल असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी विचारतात की परीक्षा कशा पद्धतीने होणार आहेत, बॅकलॉगची परीक्षा होणार आहे की नाही, आमच्या परीक्षेचा कालावधी कसा असेल, परीक्षा ऑनलाईन द्यावी किंवा ऑफलाईन द्यावी, असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आज निर्माण झालेले आपल्याला दिसतात. परंतु स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझे सांगणं आहे, कोणत्याही प्रकारचं मनामध्ये तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. अगदी मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगेल की ही जी काही परीक्षा होणार आहे ऑक्टोबरमध्ये, ही परीक्षा प्रामुख्याने फक्त आणि फक्त अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची होणार आहे. त्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी हे पदवीचे असतील, पदव्युत्तर वर्गाचे असतील किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे असतील, यांचीच परीक्षा फक्त होणार आहे, हेही अगोदर तुम्हाला मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. दुसरा प्रश्न असा आहे की ही परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, तर ही परीक्षा MCQ पद्धतीने होणार आहे. तुम्हाला प्रत्येक पेपरचे MCQ देण्यात येतील. एक प्रश्न देण्यात येईल, त्या प्रश्नाला 4 पर्याय देण्यात येतील आणि योग्य पर्याय तुम्हाला त्यापैकी एक निवडायचा आहे. अशा पद्धतीने त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. अशा पद्धतीने ही परीक्षा होणार आहे, MCQ पद्धतीने. त्यानंतर प्रत्येक पेपरला किती वेळ मिळणार आहे हेही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. 40 मार्काचा पेपर असेल तर आपण पाहणार आहोत की त्याच्यासाठी 1 तासाचा कालावधी तुम्हाला परीक्षेसाठी मिळणार आहे. प्रत्येक पेपरला 1 तास वेळ हा विद्यापीठाकडून निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानंतर वेळापत्रक जेव्हा आपण ह्या विद्यापीठाच्या संदर्भातलं पाहतो, परीक्षेच्या संदर्भातलं उन्हाळी 2020 अशा पद्धतीचं हे वेळापत्रक आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी असलेलं वेळापत्रक मी आज तुम्हाला सांगणार आहे. सकाळी परीक्षा सुरू होण्याचा वेळ सकाळी 9 ते 10 असा आहे, एक सत्र होईल. त्याचबरोबर दुसरं सत्र हे 11:30 ते 12:30 या कालावधीमध्ये होणार आहे. 9 ते 10 या कालावधीमध्ये चौथ्या सेमिस्टरचे पेपर होणार आहेत आणि 11:30 ते 12:30 या कालावधीमध्ये 6व्या सेमिस्टरचा पेपर होणार आहे. दुपारी 2 ते 3 5व्या सेमिस्टरचा पेपर होणार आहे आणि 4:30 ते 5:30 या कालावधीमध्ये 3ऱ्या सेमिस्टरचा पेपर होणार आहे. परत विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडेल की सरांनी आता सांगितलं की अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अंतिम वर्षामध्ये शिकत होतात, परंतु काही विद्यार्थ्यांचे पेपर हे द्वितीय वर्षाचे जर बॅकलॉगमध्ये असतील तर त्यांचीही परीक्षा ही आता होणार आहे. जो विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत होता त्याचाच
द्वितीय वर्षाचा पेपर होणार आहे. मग त्यासाठी आपण पाहिलं की तिसरा आणि चौथं सेमिस्टर आणि कला तृतीयसाठी 5वं आणि 6वं सेमिस्टर हे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचेच पेपर होणार आहेत. हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा वेळ मी तुम्हाला सांगितला. 2 सत्रात सकाळी होणार आहे 9 ते 10 आणि 11:30 ते 12:30. त्यानंतर दुपारी सुद्धा 2 सत्र होणार आहेत, 2 ते 3 आणि 4:30 ते 5:30. आता कोणता पेपर कोणत्या दिवशी आहे, कशा पद्धतीने आहे याचं वेळापत्रक मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो. की जे विद्यार्थी चौथ्या सेमिस्टरला आहेत त्यांचा हिंदी एसीएलचा पेपर हा 3 तारखेला आहे. हिंदी एसीएलचा पेपर होणार आहे 9 ते 10 वेळेतलं मी तुम्हाला सांगतोय. हिंदी एसीएल, मराठी एसीएल, त्यानंतर उर्दू एसीएल, उर्दू न्यू एसीएल, संस्कृत एसीएल, पाली एसीएल. तर हे पेपर तुमचे 3 तारखेला होणार आहेत सकाळच्या सत्रामध्ये, 9 ते 10च्या सत्रामध्ये. त्यानंतर 3 तारखेलाच 6व्या सेमिस्टरचा पेपर कोणता होणार आहे, तर त्यामध्ये इतिहास विषयाचे पेपर जे आहेत ते सर्व पेपर 6व्या सेमिस्टरचे हे तुम्हाला 11:30 ते 12:30च्या वेळेमध्ये द्यायचे आहेत. 6वा सेमिस्टर म्हणजे तृतीय वर्षाचं इतिहास विषयाचे पेपर, त्याचबरोबर समाजशास्त्राचे पेपरही तुम्हाला 3 तारखेला द्यायचे आहेत. समाजशास्त्र विषय, त्यानंतर 6व्या सेमिस्टरचाच मानसशास्त्राचा विषय असेल, हेही तुम्हाला 3 तारखेला त्याचा पेपर होणार आहे. त्याचबरोबर मिलिटरी सायन्स आहे, सैनिकी शास्त्र आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, एन्व्हायरमेंटल आहे आणि इंग्लिश आहे, कम्युनिकेशन. तर हे पेपर तुमचे सकाळच्या 11:30 ते 12:30च्या दरम्यान होणार आहेत. तर अशाच पद्धतीने 4 तारखेला परत सकाळी 9 ते 10 इंग्रजी कम्युनिकेशनचा पेपर होणार आहे सेमिस्टर 4थं. 4 तारखेलाच सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे 11:30 ते 12:30च्या दरम्यान परत इतिहास आणि समाजशास्त्र, मानसशास्त्र, मिलिटरी सायन्स, स्टॅटिस्टिक्स यांचे पेपर हे तुम्हाला 4 तारखेला होणार आहेत 11:30 ते 12:30च्या दरम्यान. त्यानंतर 4 तारखेलाच 5व्या सेमिस्टरचे पेपर, इतिहासचा पेपर 5व्या सेमिस्टरचा 2 ते 3 या कालावधीमध्ये होणार आहे. इतिहास असेल, समाजशास्त्र असेल, त्यानंतर आत्ताच आपण पाहिलं मानसशास्त्र असेल, सैनिकी शास्त्र असेल, स्टॅटिस्टिक्स असेल, ह्या 5व्या सेमिस्टरचा 4 तारखेचा पेपर हा तुमचा 2 ते 3 या कालावधीमध्ये होणार आहे. त्यानंतर 3ऱ्या सेमिस्टरचा पेपर 4 तारखेलाच हिंदी एसीएल, मराठी एसीएल 4:30 ते 5:30 वेळेमध्ये होणारा पेपर मी तुम्हाला सांगतोय. 4 तारखेचा हिंदी एसीएल, मराठी एसीएल, उर्दू एसीएल, संस्कृत एसीएल, तर पाली एसीएल, कन्नड एसीएल हे सगळे पेपर 3ऱ्या सेमिस्टरचे हे 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये होणार आहे. त्यानंतर 4थ्या सेमिस्टरचा पेपर 5 तारखेचे जर आपण पाहिलं तर इतिहास, मानसशास्त्र, सैनिकी शास्त्र, राज्यशास्त्र,
सैनिकी शास्त्र यांचे पेपर हे चौथ्या सेमिस्टरचा म्हणजे सेकंड इयरचा पेपर 9 ते 10 या वेळेत होणार आहे. त्यानंतर 11:30 ते 12:30च्या दरम्यान राज्यशास्त्राचा पेपर होणार आहे 6व्या सेमिस्टरचा. राज्यशास्त्र, भूगोल, संगीत, मॅथमॅटिक्स, ह्युमन राईट्स या 6व्या सेमिस्टरचे हे पेपर तुमचे 5 ते 5व्या सेमिस्टरचे 11:30 ते 12:30 या दरम्यान होणार आहेत. त्याच दिवशी दुपारच्या सत्रामध्ये 5व्या सेमिस्टरचे 5 तारखेचे पेपर जर तुम्ही पाहिले, परत इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र 2 ते 3 वेळेमध्ये ह्या सगळ्या विषयाचे मानसशास्त्र, सैनिकी शास्त्र याचे 5व्या सेमिस्टरचे हे पेपर होणार आहेत. परत 5 तारखेलाच 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये ह्या विषयाचे समाजशास्त्र, मानसशास्त्र, सैनिकी शास्त्र या विषयाचे पेपर होणार आहेत. अशा पद्धतीने असे वेगवेगळ्या विषयाचे पेपर हे सविस्तर असा वेळापत्रक तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेला आहे. प्रामुख्याने ही परीक्षा 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तर असे वेगवेगळ्या विषयाचे पेपर हे होणार आहेत. आपल्या शेवटचा पेपर हा जर तुम्ही पाहिला विद्यापीठाच्या परीक्षेचा तर हा 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयाचे पेपर हे या कालावधीमध्ये होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परत मी तुम्हाला हेच सांगतो कला शाखेतल्या विद्यार्थ्यांना की सविस्तर असं वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, मिलिटरी सायन्स, पॉलिटिकल सायन्स या सगळ्यांचं वेळापत्रक या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आणखीन सविस्तर माहितीसाठी तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर हे वेळापत्रक उपलब्ध आहे. फक्त विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून न जाता तुम्ही ऑनलाईन परीक्षा देऊ शकता, तुम्ही ऑफलाईन परीक्षा देऊ शकता. आणि ही परीक्षा देत असताना कोणत्याही मनामध्ये कन्फ्युजन ठेवू नका. तुम्ही जर ऑनलाईन देत असाल तरी तुम्हाला MCQ पद्धतीनेची परीक्षा द्यायची आहे, ऑफलाईन देत असाल तरी MCQ पद्धतीनेची परीक्षा द्यायची आहे. अशा पद्धतीने विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहे. तरी सर्वांना माझी एकच विनंती आहे की आपण सर्वांनी व्यवस्थितरित्या ही परीक्षा द्यावी. कारण मला माहीत आहे की कोविड-19मुळे बराचसा वेळ आपला परीक्षा होणार का नाही याच्यातच गेलेला आहे. आता परीक्षा होत आहे. आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने ही परीक्षा द्यावी. आपल्या सर्वांना माझ्याकडून या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.